स्तोत्र संहिता अध्याय 79 आसाफाचे स्तोत्र। हे देवा, तुझ्या वतनात परराष्ट्रे शिरली आहेत। त्यांनी तुझे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे। त्यांनी यरुशलेमेचे ढिगारे केले आहेत। त्यांनी आकाशातल्या पाखरास तुझ्या सेवकांची प्रेते व पृथ्वीवरील पशूस तुझ्या भक्तांचे मांस खावयास दिले आहे। त्यांनी यरुशलेमेभोवती त्यांचे रक्त पाण्यासारखे वाहिले। त्यास पुरावयास कोणी राहिले नाही। आम्ही आमच्या शेजाऱ्यास निंदास्पद आणि आमच्या सभोवतालच्या लोकास तुच्छ व हास्यास्पद झालो आहो। हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? तू सर्व काळ कोपायमान राहणार काय? तुझा रोष अग्नीसारखा भडकत राहणार काय? जी राष्ट्रे तुला ओळखीत नाहीत, जी राज्ये तुझे नाव घेऊन धावा करीत नाहीत, त्यावर तू आपल्या क्रोधाचा मारा कर। कारण त्यांनी याकोब वंशाला गिळून टाकिले आहे व त्याची वस्ती ओसाड केली आहे। आमच्या विरुद्ध आमच्या पूर्वजांची दुष्कर्मे आठवू नको। तुझी करुणा आमच्यावर सत्वर होवो, कारण आम्ही फार दुर्दशेत पडलो आहो। हे आमच्या उद्धारक देवा, तू आपल्या नावाच्या महिम्याकरिता आम्हाला सहाय्य कर। आपल्या नावाकरिता आम्हा सोडीव व आमची पातके धुवून टाक। ह्यांचा देव कोठे आहे असे राष्ट्रांनी का म्हणावे? तुझ्या सेवकांचा रक्तपात झाला, त्याबद्दल सूड उगविण्यात आला आहे। हे आमच्या देखत राष्ट्रास कळू दे। बंदिवानाचे कण्हणे तुझ्या कानी येवो। ज्यांचा वध करण्याचे ठरले आहे, त्यास तू आपल्या बाहुबलाने वाचीव। हे प्रभू, आमच्या शेजाऱ्यांनी केलेली तुझी निंदा उलट त्यांच्या पदरी 7 पटीने घाल। मग जे आम्ही तुझी प्रजा व तुझ्या कुरणातली मेंढरे, ते आम्ही सर्व काळ तुझे उपकार स्मरण करीत राहू। तुझी कीर्ती पिढ्यानपिढ्या वर्णित जाऊ।